व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले. रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढिग, दंभ शिगो शिग तुडुंबला. बँड वाजविती संयामिया धून, गजांचे आसन महंतासी. आले खड्ग हाती, नाचती गोसावी, वाटया पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकांची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे. जटाकौपिनांची क्रीडाशाहे जळ, त्यात हो तुंबळ भाविकांची. क्रमांकात होता गफलत काही, जुंपते लढाई गोसाव्यांची. साधू नाहतात, साधू नाहतात, साधू जेवतात, साधू विष्टतात रस्त्यावरी. येथे येती ट्रक तुपसाखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे. याच्या लंगोटीला झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्याच्यापाशी. येथे 100 लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. अशी झाली सारी कौतुकाची मात, गांजाची आयात टनावारी. तुझ म्हणे आईसे मायेचे मविंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. कुसुमाग्रजांची कविता आहे ही. या कवितेत त्यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्याचं वर्णन केलेलं आहे. त्या काळामध्ये वर्णन असं होतं. आता यात फरक काय झाला आहे? फरक फारसा एवढाच झाला असेल की सोन्या चांदीचे दागिने त्याच्याऐवजी आता किंवा त्याच्याबरोबर आता मोबाईल वाढले असतील. दुसरा काही फरक नाही. नाहीतर इतर सर्व गोष्टी अगदी गांजा, तूप, साखर किंवा साधूंचं वर्तन ज्याला आपल्याला संत म्हणताच येणार नाही, हे आजही आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा अशा साधू संतापासून दूर राहायला पाहिजे असं कुसुमाग्रज सांगतायत. आणि ते सांगतायत की तुका म्हणे आईसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही. गोविंद यांच्याजवळ नाही. तेव्हा आपण अशा लोकांच्याकडनं अध्यात्म काय शिकून घेणार? कुसुमाग्रजांनी असं त्या काळामध्ये विचारलेलं आहे. आजही आपण त्याचं मनन करणं आवश्यक आहे.